महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। लाडकी बहीण योजनेसंदर्भात तात्काळ निर्णय घेण्यात आलेला आहे। पाहू शकता बघा, आता डायरेक्ट गुन्हा दाखल केला जाणार आहे। तर बघा, आता थेट गुन्हा जो आहे तो दाखल केला जाणार आहे। त्याबाबतची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत। त्यासोबतच पुढे पाहू शकता बघा, आता 3000 रुपये भेटणार। तर बघा, महिलांना आता 3000 रुपये जे ते देण्याची या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली आहे। 3000 रुपये कोणत्या महिलांना दिले जातील? लाडकी बहीण योजनेमधून तुम्हाला आता 3000 रुपये मिळणार आहेत। 3000 रुपये देण्याची घोषणा जी ती या ठिकाणी करण्यात आली आहे। कोणामार्फत घोषणा करण्यात आली ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत। खरंच तुम्हाला 3000 रुपये मिळणार आहेत का ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्यासोबतच पैसे येण्यासंदर्भात देखील मी महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगणार आहे। पैसे जे आहे ते यायला सुरुवात झाली आहे, त्याची देखील काही पुरावे मी तुमच्यासमोर या ठिकाणी दाखवणार आहे। त्यामधून तुम्हाला कळून जाणार आहे की पैसे यायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे म्हणून। त्यानंतर पुढे पाहू शकता बघा, पैसे केले जाणार वसूल। तर बघा, पैसे जे आहेत ते वसूल केले जाणार असल्याची देखील माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासोबतच माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी देखील महत्त्वाची घोषणा केलेली आहे। काय घोषणा आहे ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तसेच सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, संपूर्ण माहिती तुम्हाला कळून जाणार आहे। सर्वात अगोदर महत्त्वाची आनंदाची बातमी आहे तेच आपण या ठिकाणी पाहणार आहोत। ती म्हणजे अशी की तुम्हाला पैसे यायला सुरुवात झाली, तीच सर्वात अगोदर माहिती आपण पाहणार आहोत। त्यानंतरची जी काही मग माहिती आहे, आता डायरेक्ट गुन्हा दाखल होणार, 3000 रुपये मिळणार, घोषणा केलेली आहे, कोणी केली आहे ते देखील आपण पाहणार आहोत। तर बघा, सर्वात अगोदर जी काही महत्त्वाची माहिती आहे तीच आपण पाहणार आहोत। पैसे यायला सुरुवात संदर्भाचे काही पुरावे मी तुम्हाला दाखवणार आहे। त्या अगोदर सर्व माता भगिनींना विनंती करतो, सर्वांनी पटकन व्हिडिओला लाईक करून टाका, चॅनलला पण पटकन सबस्क्राईब करून घ्या। लाडकी बहीण योजनेच्या छोट्या बारीक अपडेट्स तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर मिळतील। सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, तरच तुम्हाला या पुढचे जे काही येणारे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला मिळत राहणार आहेत। त्यासोबतच ज्यावेळेस तुम्हाला पैसे यायला सुरुवात होईल, म्हणजेच आता तर सुरुवात झालीच आहे, सर्व महिलांना कधी पैसे मिळतील त्याची देखील अपडेट तुम्हाला हवी असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर बघा, थोडाही वेळ वाया न घालवता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आणि संपूर्ण जी काही माहिती ती पाहणार आहोत। सर्वात अगोदर आपण तेच पाहणार आहोत, काही पुरावे आहेत पैसे यायला सुरुवात झाल्याची ते आपण पाहूया। तर बघा, संपूर्ण माहिती आपण पाहत आहोत। लाडकी बहीण योजना सावध व्हा, लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार, पहिला गुन्हा दाखल होणार, शिंदे गटाची माहिती। तर बघा, ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर गैरप्रकार जे आहेत ते योजनेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। अगोदर देखील आपण पाहिले होते, एका व्यक्तीने जवळपास 26 अर्ज भरून जे काही पैसे ते लाटल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। गव्हर्नमेंटला म्हणजे सरकारला फसवल्याचा प्रकार आपल्याला पाहायला मिळाला होता। दररोजच असे नवनवीन जे काही प्रकार आहेत ते समोर येताना पाहायला मिळते। त्यामुळे ह्या ठिकाणी जर पाहिलं तर बघा, योजनेत जर गैरप्रकार होत असेल तर पहिला गुन्हा दाखल होणार, शिंदे गटाची माहिती आहे। संपूर्ण माहिती काय बघा, राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या पुढच्या हप्त्याची लाभार्थी महिलांना प्रतीक्षा आहे। त्यातच आता या योजनेच्या माध्यमातून गैरव्यवहार होत असल्याचे प्रकार पुढे येत आहे। बघा, पुढचा हप्ता जो आहे त्याची या ठिकाणी महिलांना प्रतीक्षा आहे। काही महिलांना पैसे आलेले आहेत, त्या महिला सांगतायत तुम्हाला देखील 14 ते 19पर्यंत सर्वच महिलांना पैसे जे आहेत ते मिळून जाणार आहेत। पुढे बघा, त्यामुळे या प्रकरणात गुन्हा दाखल होणार आहे अशी माहिती शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिली आहे। संजय शिरसाट म्हणाले की लाडकी बहीण योजनेचा काही जण दुरुपयोग करीत आहेत, योजनेला खीळ बसावी असा विरोधकांचा प्रयत्न सुरू आहेत। काही फॉर्मवर गाढवाचे चित्र, काही ठिकाणी विचित्र फोटो टाकलेत। पाहू शकता, असा प्रकार देखील या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या फॉर्मवर आपल्याला पाहायला मिळतो। काही ठिकाणी रेडिओचे फोटो होते, काही ठिकाणी जर आपण पाहिले तर खूप वेगवेगळे फोटो पाहायला मिळतात, गाडींचे फोटो, गाढवाचे फोटो, अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतात। तर हा जो काही विरोधकांचा डाव आहे, पण ही योजना यशस्वी होणार, ज्यांनी गैरप्रकार केले त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील। शिरसाट पुढे म्हणाले बघा, आमदार आहेत शिवसेना गटाचे शिंदे, माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेबांचे आमदार शिरसाट आहेत। पुढे म्हणाले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात ग्रामीण भागापासून तर शहरापर्यंत यशस्वी झालेली योजना आहे। काही दलाल या योजनेचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत, चुकीचे फॉर्म भरवून योजनेला बदनाम करण्याचं काम केले जात आहे। ज्या महिलांच्या नावानं अर्ज आहेत त्यांना लाभ मिळायला हवा, हे ब्लॅकमेलिंगचे प्रकार आहेत। आपले आधार लावून महिलांचे फोटो लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येईल। तर बघा, गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात येणार आहे, अशा पद्धतीची माहिती आपल्याला पाहायला मिळाली। आता आपण पुढची माहिती पाहूया 3000 मिळण्यासंदर्भात। तर बघा, पुढची माहिती 3000 रुपयांसाठीची घोषणा करण्यात आली। पाहू शकता बघा, 2 महिन्यात आमचे सरकार लाडकी बहीण योजनेत 3000 रुपये देणार, संजय राऊतांनी दिली गॅरंटी। तर पाहू शकता बघा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गॅरंटी दिलेली आहे, 2 महिन्यात आमचं सरकार येईल आणि आमचं सरकार आल्यावर 3000 रुपये देणार असल्याची गॅरंटीज त्यांनी ह्या ठिकाणी दिलेली आहे। संपूर्ण माहिती जर आपण पाहिले तर पाहू शकता बघा, संजय राऊत क्लेम ऑन लाडकी बहीण योजना
1500 रुपयात लाडक्या बहिणींचे काम होते का? लाडक्या बहिणींचे अनेक प्रश्न आहेत, महागाईचे प्रश्न आहेत, मुले बेरोजगार आहेत, ते प्रश्न कोणी सोडवायचे? 1500 रुपये दिले म्हणून मतं मिळतील या भ्रमात हे सरकार आहे, अशा पद्धतीची माहिती देखील त्यांनी दिलेली आहे. पुढे बघा, परंतु लाडक्या बहिणींनी ते पैसे घ्यावेत, कारण ते पैसे आपलेच आहेत, आपल्याच टॅक्सच्या पैशातून ते पैसे दिले जात आहेत. आता 2 महिन्यांनी आमचे सरकार येत आहे, तेव्हा या योजनेत आम्ही 3000 रुपये देणार आहोत, असा शब्द ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला. तर पाहू शकता, आता थेट तुम्हाला 3000 रुपये जे योजनेची रक्कम वाढवून देण्याची या ठिकाणी घोषणा जी आहे किंवा गॅरंटी जी आहे ती जर आपण पाहिले तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिलेले आहे. त्यामुळे 3000 रुपये रक्कम जी आहे ती तुमची होऊ शकते लाडकी बहीण योजनेची. त्यासोबतच माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी देखील घोषणा केली होती, जसंच आपल्या सरकारची ताकद त्या ठिकाणी वाढेल तशीच आम्ही योजनेची जी काही रक्कम आहे ती देखील वाढवू, आणि त्यामध्ये जी रक्कम आहे ती 1500ची त्या ठिकाणी 2000 होईल, 2000ची 2500, 2500ची 3000 रक्कम होईल, 3000ची 4000 देखील होईल, असे देखील घोषणा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी देखील त्या ठिकाणी केलेली होती. आता पुढच्या काळामध्ये नक्कीच ही जी काही योजनेची रक्कम आहे ती वाढणारच आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी ग्वाही देखील दिली होती योजनेची रक्कम वाढवण्यासंदर्भात. तर येणाऱ्या काळामध्ये नक्कीच भविष्यामध्ये ही जी काही योजनेची रक्कम आहे ती वाढणारच आहे. पुढे जर आपण पाहिलं तर बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केल्यापासून या योजनेबाबत एका बाजूला विरोधक टीका करत असून दुसऱ्या बाजूला मात्र या योजनेचे पैसे वाढवून देऊ असे आश्वासन विरोधक देत आहेत. यातच लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवून देण्याबाबत महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये स्पर्धा रंगल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. काही दिवसापूर्वी महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी लाडकी बहीण योजनेची रक्कम 2000 रुपये करू असे आश्वासन दिले होते. तर बघा, जर आपण पाहिले तर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी देखील लाडकी बहीण योजनेची जी रक्कम आहे ती 1500ची 2000 रुपये करू असे देखील आश्वासन त्यांनी दिले होते. आता त्यापुढे जात संजय राऊत यांनी आमचे सरकार आल्यास 3000 रुपये देऊ असा शब्द या ठिकाणी दिलेला आहे. आता बघा, संजय राऊतांचा मराठवाडा दौरा आणि पंतप्रधान मोदींवर टीका. तर बघा, जर आपण या ठिकाणी पाहिलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील या ठिकाणी शब्द दिलेला आहे की जी काही रक्कम आहे 1500 रुपयांची रक्कम ती आम्ही वाढवून आता 3000 रुपये करणार आहोत असं देखील त्यांनी दिलेलं आहे. आमचं सरकार आल्यावर आम्ही 3000 रुपये रक्कम महिलांना देऊ असा शब्दच त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. तर येणाऱ्या काळामध्ये किती रक्कम वाढते ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायलाच मिळणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशीच अपेक्षा करतो. व्हिडिओ आवडला तर सर्वांनी लाईक करा. पैसे मिळाले किंवा नाही मिळाले असतील तर हो लिहून पाठवा, नसतील मिळाले तर नाही लिहून पाठवा. सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा, सर्वांना माहिती कळून जाईल. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.